विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. डिप्लोमा फार्मसी फर्स्ट इयर आणि सेकंड इयर स्टुडंटची महाराष्ट्र राज्यामध्ये MSBT कडून एक्झाम सुरू आहे. त्यालाच आपण समर एक्झाम असं म्हणतो. आणि ही एक्झाम वाटतंय 3 पेपर्स झालेले आहेत फर्स्ट इयरचे आणि 3 पेपर्स झालेले आहेत सेकंड इयरचे. आजचा व्हिडिओ मला खूप सारे स्टुडंट्सनी कमेंट केलेल्या होत्या की सर ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजीचा पेपर आमचा 20 तारखेला आहे आणि त्या पेपरवरती आम्ही कशा पद्धतीने स्टडी केला पाहिजे, काय पॉइंट्स केले पाहिजेत, कोणते टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत, ते किती मार्कांसाठी आहेत, हे सगळं मी ह्या व्हिडिओद्वारे सांगायचा प्रयत्न करतोय. नमस्कार, मी अभिजित अंकुश कचरे, वर्किंग ॲज अ लेक्चरर इन कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसी कराड, महाराष्ट्र. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका आणि त्या पद्धतीनं तुम्ही स्टडी करा. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा टॉपिक्स कुठले कुठले आहेत आणि ते कुठल्या मार्किंग स्कीम मध्ये येतात. मी इथं 3 कॅटेगरीज बनवले आहेत: हायेस्ट मार्क्स, मिडल मार्क टॉपिक आणि लोएस्ट मार्क्स. हायेस्ट मार्क्स मध्ये मी घेतलेला आहे CVS कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम म्हणजे हार्ट आणि वेसल्स, दुसरा आहे ब्लड, तिसरा आहे CNS, चौथा आहे सेन्स ऑर्गन्स आणि पाचवा आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. हे हायेस्ट मार्क्स टॉपिक आहे, त्यामुळे हे टॉपिक्स तुम्ही मिस करू नका. ह्या टॉपिक्सला तुम्हाला ऑप्शनला सोडता येणार नाही. ह्या टॉपिक्स मध्ये डायग्रॅम, डिफाईनचे क्वेश्चन, लॉंग आन्सर क्वेश्चन्स हे सगळे तुम्हाला रीड करायचे आहेत. CVS डायग्रॅम असेल, डिफरन्स आर्टरी वेनचा असेल, ब्लड मध्ये कोॲग्युलेशन असेल, युनिव्हर्सल डोनर रिसिपियंट असेल, WBCच्या सेल्स असतील, त्याच्या नॉर्मल रेंज असतील, फंक्शन्स असतील, CNS मध्ये क्रॅनियल नर्व्स असतील, डायग्रॅम ऑफ ब्रेन असेल, मेडुला ऑब्लॉंगेटा फंक्शन्स असतील, त्यानंतर पॅरासिम्पॅथॅटिक आणि सिम्पॅथॅटिक्स रिलीज झाल्यानंतर काय इफेक्ट्स होतात ऑर्गन वरती, त्यामध्ये आहे. सेन्स ऑर्गन्स मध्ये सगळ्यांचे स्ट्रक्चर्स आणि त्यांच्या फिजिओलॉजी तुम्हाला माहिती पाहिजेत. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये दोन्ही मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्हचे ऑर्गन्स, त्यानंतर मेन्स्ट्रुअल सायकल, प्युबर्टी, मेनोपॉज ह्या छोट्या छोट्या डेफिनेशन्स तुम्हाला करायचे आहेत. तर हे पहिले 5 टॉपिक्स हायेस्ट मार्क्स साठी आहेत, ते सगळे व्यवस्थित रीड करा. मिडल मार्क्स टॉपिक्स मध्ये आहे युरिनरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, एंडोक्राइन सिस्टीम अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम. हे 4 टॉपिक्स जे मिडल मार्क्स साठी आहेत ते आपण इथे करतो. युरिनरी सिस्टीम मध्ये फंक्शन्स ऑफ किडनी असेल, डायग्राम ऑफ किडनी अँड नेफ्रॉन असेल, रेस्पिरेटरी मध्ये 5 डेफिनेशन्स आहेत बघा इम्पॉर्टंट, त्यानंतर मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन हे तुम्हाला व्यवस्थित रीड करायचं आहे. कार्टिलेज कुठले आहेत तेही रीड करायचं आहे रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये. एंडोक्राइन सिस्टीमचं स्पेलिंग मिस्टेक झालेले आहे. एंडोक्राइन सिस्टीम मध्ये तुम्ही हार्मोन्स आणि एंडोक्राइन ग्लँड्स ह्यामध्ये डिफरन्स समजून घ्या. हार्मोन्स एनलिस्ट करायला विचारले तर हार्मोन्स व्यवस्थित लिहा. एंडोक्राइन ग्लँड्स एनलिस्ट करायला लागलं तर ग्लँड ज्या आहेत व्यवस्थित 8 ग्लँड्स आहेत एंडोक्राइन्स त्या व्यवस्थित एनलिस्ट करा. पॅनक्रियाजला आपण एक्झोएंडोक्राइन ग्लँड्स का म्हणतो, पिट्युटरी ग्लँडला मास्टर ग्लँड का म्हणतो, एक्झोक्राइन एंडोक्राइन मध्ये डिफरन्स काय आहे, डायबिटीस मेलाइटिस काय आहे हेही वाचा, थायरॉइडचा रोल काय आहे हेही वाचा. त्यानंतर पुढं त्यांनी विचारलेलं डायजेस्टिव्ह सिस्टीम, डायजेस्ट सिस्टीम मध्ये 5 ज्युसेस आहेत ते व्यवस्थित करा. डायग्राम ऑफ स्टमक व्यवस्थित करा. हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, हे तुम्हाला व्यवस्थित वाचायचे आहेत. एलिमेंटरी कॅनल, त्यानंतर डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट अँड फॅट्स हेही क्वेश्चन्स व्यवस्थित रीड करा. लोएस्ट मार्क्स साठी स्केलेटन. स्केलेटन हा लोएस्ट मार्कासाठी घेतण्यामागचं कारण आहे, स्केलेटन हा ऑब्जेक्टिव्ह टाईप मध्ये जास्त वेळा विचारतात. अप्पर आणि लोअर लिम्सचे बोन्स विचारले जातात. अप्पर लोअर लिम्सचे बोन्स व्यवस्थित हायलाइट करा. वर्टिब्रेज विचारले जातात, ट्रू रिब्स, फॉल्स रिब्स विचारले जातात, डिसऑर्डर्स विचारले जातात, स्केलेटनचे डेफिनेशन फंक्शन विचारले जातात. लिम्फॅटिक सिस्टीम, स्प्लीन आणि लिम्फ नोड हे 2 डायग्राम्स महत्वाचे आहेत आणि त्यांचे कॉम्पोनंट्स फंक्शन्स सगळे सेम आहेत त्यामध्ये. टिश्यूचं क्लासिफिकेशन, टिश्यूचे डेफिनेशन, कार्डियक आणि कनेक्टिव्ह टिश्यूज जास्त वेळा विचारले जातात. इपिथेलियल टिश्यूज पण विचारले जातात. त्यानंतर सेलची डायग्राम, मायटोकॉन्ड्रिया आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे फ्रिक्वेंटली विचारलेलं आहे. आणि लास्ट टॉपिक आहे तो इंट्रोडक्शन टू HAP, म्हणजे त्यामध्ये सगळ्या डेफिनेशन्स आणि टर्मिनॉलॉजीज आहेत. तर हे झालं चॅप्टर्स. खूप सारे स्टुडंट्स म्हणतात सर पासिंग क्रायटेरिया खूप डिफिकल्ट आहे, अवघड आहे, कसं करायला पाहिजे. डिअर स्टुडंट्स, न्यू फॉर्मॅट जो आहे जो फक्त फर्स्ट इयरच्या स्टुडंटसाठी लागू आहे, त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्हाला 7 क्वेश्चन्स दिलेले असतात, त्यातले तुम्हाला 6 लिहायचे असतात आणि एका क्वेश्चनला 5 मार्क आहेत, म्हणजे टोटल झाले 30. क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला 11 दिलेले असतात, त्यातले तुम्हाला 10 लिहायचे असतात, एक क्वेश्चनला मार्क आहे 3, टोटल झाली 30. क्वेश्चन नंबर 3 मध्ये
तुम्हाला देर इज नो ऑप्शनल, जे आलेले आहेत ते कंपल्सरी सगळे क्वेश्चन्स लिहायचे असतात. आता खूप सारे स्टुडंट्स कन्फ्युज होतात. मी सांगतो, फिलिंग द ब्लँक एमसीक्यू जरी असेल तर त्या क्वेश्चन्स व्यवस्थित लिहा आणि त्याचा आन्सर कम्प्लीट लिहा. स्टुडंट्स काय करतात, फक्त तो ऑप्शन करेक्ट आहे तो लिहितात. तसं लिहू नका. जो क्वेश्चन विचारलेला आहे तो क्वेश्चन कम्प्लीट लिहा आणि त्याचा आन्सर. अशी टोटल 80 मार्क्स होतात. डिअर स्टुडंट, ऑप्शनल सहित जर पेपर आपण बघितला तर पेपर हा 88 मार्क ते 90 मार्कांपर्यंत आहे. आणि त्यामध्ये माझं असं सजेशन तुम्हाला आहे, त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 25 ते 26 मार्क्स पडले पाहिजे. आता हे 25 ते 26 कसे, तुम्ही जे क्वेश्चन्स लिहिताय त्या प्रत्येक क्वेश्चन मध्ये ऍटलीस्ट तुम्हाला 1 मार्क जर तुम्ही पकडला, क्वेश्चन नंबर 1 मध्ये 6 विचारले तर प्रत्येक 6 मध्ये 1-1 मार्क पकडला तर 6 मार्क झाले. क्वेश्चन नंबर 2 मध्ये 10 विचारले तर प्रत्येकामध्ये 1-1 मार्क पडला तर 16 झाले. आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये 20 विचारले, मी म्हणतो त्यातले तुमचे 10च बरोबर आले, 10 चुकले तरी देखील तुमची टोटल किती होते बघा. तरी देखील ते तुमचे जवळपास आय थिंक 26 to 33 पर्यंत टोटल होते. म्हणजे एवढे मार्क्स तुम्हाला इझिली मिळत आहेत. त्यामुळे तुम्ही जे लिहिणार आहे ते कॉन्फिडेंटली लिहा, व्यवस्थित लिहा, जेवढं विचारलेलं आहे ते लिहा. मेजर क्वेश्चन्स असतात ते कमीत कमी तुम्हाला 2 पानामध्ये लिहावे लागतात 5 मार्कांचे. अशा पद्धतीने सगळे क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट करा. आता मी काही क्वेश्चन्स दाखवतो तुम्हाला इथं, जे मी शॉर्टलिस्ट केलेले आहेत. हे डायग्राम लिस्ट मी शॉर्टलिस्ट केलेले आहेत. टॉपिक वाईज डायग्राम्स मी ड्रॉ केलेले आहेत, शॉर्टलिस्ट केलेले आहेत. हेही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देतो, त्या लिंक मधून तुम्ही डाउनलोड करा. हे डायग्राम्स खूप महत्वाचे आहेत. जॉईंटची डायग्राम, लिम्फ नोड, कंडक्टिंग सिस्टम ऑफ हार्ट, ब्लड फ्लो, किडनी, नेफ्रॉन, स्टमक, डायजेस्टिव्ह सिस्टीम, हे सगळ्या डायग्रामची लिस्ट मी तुम्हाला दिलेली आहे. शॉर्ट आन्सर्स काही डिफाईन अँड क्लासिफाय, नॉर्मल रेंज, हेही मी शॉर्टलिस्ट केलेलं आहे. हेही ह्या टॉपिक मध्ये उपलब्ध आहे, अवेलेबल आहे. डिअर स्टुडंट्स, हे सगळं तुम्ही रीड करा. ह्याच्यावरती अवलंबून नाही राहता, लॉंग आन्सर्स पण व्यवस्थित करा, खूप महत्वाचं आहे. काही स्टुडंट्स म्हणतील सर सजेस्टिव्ह क्वेश्चन बँक किंवा सॅम्पल क्वेश्चन बँक आम्हाला दिलेली आहे, त्यातलेच आम्ही करू का? तर तुम्हाला पहिले 3 पेपरचा अनुभव आता आलेला असेल, त्यातला खूप जास्त मार्कांसाठी येत नाहीये. फार तर फार 15 ते 20 मार्कांपर्यंत क्वेश्चन्स रिपीट होत आहेत. त्यामुळे माझं तुम्हाला सजेशन राहील, जास्तीत जास्त स्टडी करायचा प्रयत्न करा. एक मार्क तुम्हाला लिहिणाऱ्या पॉइंट्स मध्ये कसा मिळेल याची फक्त काळजी घ्या आणि जास्तीत जास्त लिहायचा प्रयत्न करा. सो विश यू ऑल द बेस्ट. ह्या सगळ्या लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो. काही डाऊट्स असतील तर चॅट बॉक्स मध्ये जरूर कमेंट्स करा. नॉर्मल रेंज सगळ्या व्यवस्थित करा, डायग्राम्स व्यवस्थित करा आणि डिस्क्रिप्टिव्ह पॉइंट जे विचारलेले आहेत त्या पद्धतीने मार्क डिस्ट्रीब्युशन आहे त्या पद्धतीने लिहायचा प्रयत्न करा. सो विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन. काही डाऊट्स असतील तर चॅट बॉक्स मध्ये जरूर कमेंट्स करा. थँक्यू सो मच. थँक्यू.